हे गाईज कसे आहात सगळे. तर खूप महिन्यापासून मी शॉर्ट्स आणि ब्लॉग्स टाकत नाही आहे, त्यासाठी सॉरी. आणि त्याच्यानंतर पावसाळा देखील चालू झाला होता. त्या पावसामध्ये जायला शक्य होतच नव्हतं शेतामध्ये, आणि शेतामध्ये देखील काही लावलेलं देखील नव्हतं, कारण की चिखलच एवढं होत होता आणि पाऊस खूप होत होता. त्यामुळे काही लावणं शक्यच नव्हतं. म्हटलं काय दाखवायचं तुम्हाला, तर त्यामुळे मी जातही नव्हते. आणि आज मी खूप दिवसांनी आपल्या शेतात आले. म्हटलं आज पाऊस पण नाही आहे, आणि वेलं लावलेले होते माझ्या सासूबाईंनी. आपले कारल्याचे लावलेले होते, दोडक्याचे होते, परत आपले घोसाळ्याचे होते. आपली गावरान काकडी असते ती मोठीवाली, ती देखील होती, त्याचे पण वेल लावलेले होते. हे असं मंडप तयार केलेलं होतं, तर बघू शकता तुम्ही. तर ते नंतर दाखवेलच मी. तर आज तुम्हाला मी आपलं घोसाळे दाखवत आहे. तर खूप छान असे घोसाळे आलेले होते. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि ह्या अगोदर पण मी दाखवायचा प्रयत्न करणार होते, बट मला जमतच नव्हतं, कारण की मी जेव्हा शेतामध्ये येत होते तेव्हा माझ्या सासूबाई हे सगळं काढून न्यायची विकण्यासाठी. मला चान्सच भेटत नव्हता व्हिडिओ शूट करायला. आणि हे 2 घोसाळे होते, ते आम्ही ठेवलेले साईडला बीसाठी. म्हटलं अजून थोडे मोठे झाले की ते बी तयार होईल मग नंतर लावायला, तर ते तसेच ठेवणार होतो. तर खूप छान अशा वेल पण आलेले होते, तुम्ही बघू शकता. आणि इथे देखील घोसाळा देखील बघू शकता तुम्ही, किती छान असं टवटवीत दिसत आहे. ऑर्गॅनिक आहे, आपण काही केमिकल्स वापरत नाही आहोत, नॅचरल पद्धतीने उगवतो. तर एका हाताने फोन पकडणार, एका हाताने ते घोसाळे काढणार. नाहीतर मी कैचीने तोडणार होते, बट मला ते जमतच नव्हतं. आणि त्यावर वेलाला इतके सारे लाल लाल मुंग्या होत्या की ते हातावर चढत होत्या, त्यामुळे मला जमतच नव्हतं. म्हणून मी ते खेचून काढत होते. तर म्हटलं चला खेचून, पण ते वेल पण तुटतच होते. तर बट असो, हे बघू शकता किती छान असे एक घोसाळा मी काढलेला आहे. आणि काही ठिकाणी छोटे, काही ठिकाणी मोठे होते, तर जे मोठे दिसले मी तेच काढले. आणि इथे देखील आहेत, ते देखील मी काढून घेत आहे. हे देखील मी तोडूनच काढणार आहे. तर खाली खूप चिखल होता, त्यामुळे मध्ये जायला जमत नव्हतं, तर ती घुसत मी जात होते मध्ये. म्हटलं चला 2-3 काढून घेऊया. आणि ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ बघायचे असेल तर रोहिणी पेगाड शॉर्ट्स या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि हे बघा, मी 2 काढलेले आहेत आणि अजून 4 देखील काढलेले आहेत. आणि माझे व्हिडिओ जर ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.